लहान असो किंवा मोठे असो, संध्याकाळी छोटी भूक लागतेच आणि भूक लागल्यानंतर काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते आणि तेही पटकन होण्यासारखं काहीतरी हवं असतं. तर आज प्रियंकाज रेसिपीमध्ये असाच एक चटपटीत नाश्ता मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी आणि बॅचलरसाठी तर खूप चांगला ऑप्शन आहे. आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा चटपटीत नाश्ता तयार करण्यासाठी मी एक नॉनस्टिक पॅन गॅसवरती गरम करून घेतले. पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये 2 चमचे मी इथे तेल टाकले आणि तेलामध्ये ना मी थोडं बटर टाकले. बटर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता. आणि हे तेल आपल्याला पॅनमध्ये सगळीकडे छान असं पसरून घ्यायचे, जेणेकरून पॅनमध्ये बाकीचा तो सॉस आहे तो चिकटणार नाही. तर आता तेल गरम झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे. जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला बारीक चिरलेला कांदा. तर इथे 4 मीडियम साईजचे कांदे मी असे चिरून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता की हे कांदे एकदम बारीक न चिरता मी मीडियम साईजमध्ये असे कांदे कट करून घेतलेत. याची पेस्ट करू नका, असेच कांदे आपल्याला चिरून घ्यायचे. ह्याच कांद्याची एकदम छान चव येते. तर मीडियम फ्लेमवरती हा कांदा आपल्याला गुलाबीसर असा परतून घ्यायचा आहे. आणि कांदा परतून घेतानाच त्याच्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण सुद्धा टाकले आणि ते सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. हा कांदा आपल्याला अजिबात लालसर करायचा नाही आहे, थोडा असा कांद्याचा कच्चापणा निघून जाईल तेवढा आपल्याला हा कांदा चांगला असा परतून घ्यायचा आहे. तर हे बघा, कांद्याचा कलर चेंज झाला आहे. तुम्ही बघू शकता की अगदी मस्त असा गुलाबीसर हा आपला कांदा तयार झाला आहे. तर आता हा कांदा तयार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सगळे सुके मसाले टाकायचे. तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकले, पाव चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा इथे मी पावभाजी मसाला टाकलाय आणि अर्धा चमचा इथे मी काश्मीरी लाल तिखट टाकले. काश्मीरी लाल तिखटमुळे कलर छान येतो. तर हे मसाले 2 मिनिट आपल्याला छान असे परतून घ्यायचे. तर 2 मिनिट परतले ना की मसाल्यातला सगळा कच्चापणा निघून जातो आणि आपले हे बघा मसाले छान असे परतून झालेत. तर आता लगेच त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे. तर इथे 4 मोठ्या साईजचे टोमॅटो मी असे चिरून घेतलेले आहेत. तुम्ही माझे टोमॅटो बघू शकता, अशा पद्धतीने मी हे टोमॅटो चिरून घेतले. याची आपल्याला प्युरी करायची नाही आहे, असेच आपल्याला टोमॅटो इथे वापरायचे. तर ह्याच टोमॅटोमुळे ना ह्या मसाल्याला एकदम मस्त अशी टेस्ट येते. आणि टोमॅटो परतून घेतानाच त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो शिजतानाच त्याच्यामध्ये जर मीठ टाकलं ना तर टोमॅटोमध्ये मीठ छान मुरतं आणि टोमॅटो पटकन शिजतात सुद्धा. तर मीठ छान असं कालून झालं आहे. तर आता ह्याच्यावरती 2 मिनिट झाकण ठेवून आपल्याला टोमॅटो छान शिजवून घ्यायचे. तर हे बघा, झाकण काढल्यानंतरच तुम्ही बघू शकता की 2 मिनिटांमध्येच आपले टोमॅटो अगदी मस्त शिजलेले आहेत. आणि हे टोमॅटो आपल्याला चमच्याने असे थोडे प्रेस करून घ्यायचे. असं मिक्स करतानाच थोडं असं चमच्याने प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला ह्याचा सॉस तयार करायचा आहे. जर तुमच्याकडे असं आलू स्मॅशर असेल ना, पावभाजी करताना आपण वापरतो ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आणि त्याने ना असं व्यवस्थित आपल्याला हे टोमॅटो छान असे प्रेस करून घ्यायचेत, म्हणजे टोमॅटो एकजीव होतात, ते असे वेगवेगळे दिसत नाहीत. तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे बघा, एकदम छान असं मिक्स झालं आहे आपलं आणि एकदम मस्त हा आपला सॉस तयार झाला आहे. तर आता ह्याच्यामध्ये ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि त्याच्यासोबतच इथे मी बारीक चिरलेला हिरवा कांदा टाकला आहे. सध्या सीझन आहे हिरव्या कांद्याचं, तर इथे मी तो कांदासुद्धा टाकला आहे. हा कांदा टाकणं ऑप्शनल आहे. तर आता एकदा सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर ना परत 2 मिनिट ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आपण याच्यामध्ये कांदा टाकला आहे त्याच्यामुळे 2 मिनिट आपल्याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे. जर तुम्हाला तसंच आवडत असेल तर तुम्ही वाफ न काढता सुद्धा हा सॉस वापरू शकता. हे बघा, वाफ काढल्यानंतर आपला सॉस किती मस्त दिसतोय. एकदम असा टेम्पटिंग हा सॉस तयार झाला आहे. आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे. तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल, लिंबू नसेल तर तुम्ही ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता. आणि लिंबू टाकल्यानंतर ना एकदा सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लिंबू टाकल्यानंतर ना लगेच गॅस बंद करायचा आहे. आणि हा आपला मस्त असा सॉस तयार आहे. आता पुढची प्रोसिजर करणार आहोत. तर इथे मी नॉनस्टिक पॅन गरम करून घेतला आहे. त्याच्यावरती छान असं बटर आपल्याला पसरून घ्यायचं आहे. तुम्हाला जर बटर आवडत असेल, तेल आवडत असेल, तूप आवडत असेल, ते इथे तुम्ही वापरू शकता. तर बटर थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडी लाल मिरची टाकायची, धणे जिरे पूड टाकायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. छान असं मिक्स करून घ्यायचे आणि लगेच त्याच्यावरती 2 ब्रेडच्या स्लाइस ठेवायचे. ज्या पद्धतीने आपण गाड्यावरती मसाला पाव खातो ना, त्याच पद्धतीने इथे आपण हा मसाला पाव तयार करणार आहोत. तर ब्रेडला ना थोडा असं चमच्याने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे खालच्या साईडनी तो ब्रेड एकदम क्रिस्पी होतो. आणि एका ब्रेडवरती ना आपल्याला असा छान मसाला टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला हवा तितका त्याच्यावरती मसाला टाकायचा आहे. छान असं पसरून घ्यायचं आहे
आणि लगेच त्याच्यावरती ना हा दुसरा ब्रेड आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि या साईडला सुद्धा छान असं बटर लावायचं आहे आणि बटर लावल्यानंतर ना हा ब्रेड आपल्याला असा पलटून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता की पलटल्यानंतरच खालची साईड एकदम मस्त अशी क्रिस्पी झाली आणि त्याला मसाला तर एकदम मस्त लागलाच आहे। तर हा आपला टेम्पटिंग मसाला ब्रेड तयार आहे। हा लगेच काढून घ्यायचा। बघितल्यानंतरच एकदम खावासा वाटतो इतका टेम्पटिंग हा ब्रेड तयार झालाय। तर आता दुसऱ्या पद्धतीने कसं करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते। पॅनवरती आपल्याला छान असं बटर टाकून घ्यायचं आहे। लगेच त्याच्यावरती 2 ब्रेडच्या स्लाइस ठेवायच्या आणि एका ब्रेडवरती ना असा भरपूर असा टोमॅटोचा सॉस आपला ठेवून द्यायचा आहे तयार केलेला, जितका तुम्हाला आवडतो तेवढा। आणि त्यावरती ना अशी मस्त एक चीजची स्लाइस ठेवायची आणि दुसऱ्या ब्रेडला सुद्धा असा मस्त भरपूर मसाला लावून घ्यायचा आहे आणि मसाला लावला की लगेच ती स्लाइस दुसऱ्या ब्रेडवरती अशी पलटून घ्यायची आहे। थोडं असं चमच्याने प्रेस करायचं म्हणजे खालची साईड एकदम क्रिस्पी होते। आणि हे बघा या साईडला तुम्ही बघाच एकदा ब्रेड एकदम मस्त असा आपला क्रिस्पी तयार झालाय, एकदम टेम्पटिंग दिसतोय। आणि जर असा ब्रेड तुम्हाला रोज खायला मिळाला संध्याकाळी तर वाह, काय मस्त वाटेल ना। आणि हा जो मसाला पाव आहे ना तो बॅचलर्ससाठी खूप चांगला ऑप्शन आहे, काहीतरी त्यांना चटपटीत खायला आवडतं आणि तुम्ही सुद्धा अगदी 10 मिनिटांमध्ये हा मसाला ब्रेड घरी तयार करू शकता। इतका सोपा हा मसाला ब्रेड आहे। आता दाखवतीचे म्हटल्यानंतर आणखीन एका पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता की असं बटर घ्यायचं आहे, त्याच्यावरती स्लाइस ठेवायच्या आणि एका साईडला नेहमीसारखा आपला सॉस लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ना असं मस्त असं क्यूबवालं चीज टाकायचं, भरभरून चीज टाकायचे जसं ठेल्यावरती मिळतं ना त्या पद्धतीने आणि लगेच ही दुसरी स्लाइस त्याच्यावरती ठेवायची। या साईडला अजिबात मसाला नाही लावायचा आणि हे बघा पलटल्यानंतरच तुम्ही बघू शकता की पाव अगदी क्रिस्पी झालाय आणि खरं सांगते केल्यानंतर इतके मस्त झाले होते ना, जितका हा क्रिस्पी दिसतोय ना खाताना एकदम मस्त झाला होता आणि असं वाटत होतं किती खावे आणि किती नाही, इतके सुंदर हे मसाला पाव झाले होते। तुम्ही याला मसाला पाव म्हणू शकता, मसाला ब्रेड म्हणू शकता। तर इथे मी तुम्हाला 3 प्रकारे हे मसाला ब्रेड कसे करायचे ते दाखवले। तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू। धन्यवाद।